सो लास्ट इयर आपण 11वीला असताना सोल प्रोप्रायटरशिपचं अकाउंटिंग बघितलं. यावर्षी आपल्याला जे अकाउंटिंग बघायचं आहे ते पार्टनरशिप रिलेटेड असणार. ओके, मग आता पार्टनरशिप म्हणजे काय? तर वेन 2 or more person come together for doing business, it is called as partnership business. ओके, 2 किंवा त्यापेक्षा जास्त लोक एकत्र आलेत आणि ते बिझनेस करतायत, त्याला आपण पार्टनरशिप बिझनेस असं म्हणतो. मग मागच्या वर्षीचे ट्रान्झॅक्शन्स आणि या वर्षीच्या ट्रान्झॅक्शन्स मध्ये काय फरक असणार आहे? बेसिक पार्ट तोच आहे. मागच्या वर्षी पण आपण जर्नल एंट्रीज केल्या, लेजर पोस्टिंग केलं. या वर्षी पण आपल्याला जर्नल एंट्रीज करायच्या आहेत, लेजर पोस्टिंग करायचं. ओके, सो दोन्ही वर्षी बेसिक पार्ट हा सेम राहणार आहे, फक्त ट्रान्झॅक्शन्स चेंज होतील. लास्ट इयर आपण बघितलं, अमित स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹50,000 किंवा आपण सोल्ड गुड्स, परचेस गुड्स वगैरे अशा प्रकारचे आपण ट्रान्झॅक्शन्स बघितले. पेड एक्सपेन्सेस, रिसिव्ड कमिशन, ओके, असे ट्रान्झॅक्शन्स आपण मागच्या वर्षी बघितले सोल प्रोप्रायटरशिप अकाउंटिंग मध्ये. या वर्षीचे ट्रान्झॅक्शन जे असणार आहेत ते थोडेसे वेगळे असणार. ओके, इट विल बी लिटिल बिट डिफरंट. ओके, मग ह्याच्यात आपल्याला पार्टनरशिपचा पार्ट बघायचा की पार्टनरशिप बिझनेस असताना ट्रान्झॅक्शन्स कुठले असणार आहेत, कुठल्या गोष्टी ज्या आहेत त्या चेंज होणार आहेत. आता बेसिक पार्ट तर तोच राहणार आहे, जर्नल लेजर तर तेच राहणार आहे. फक्त पार्टनरशिप मध्ये काय होईल तर ट्रान्झॅक्शन जे असतील ते पार्टनर्स रिलेटेड असतील. आता यावर्षी आपल्याला पार्टनरशिप अकाउंटिंगचा जो पार्ट आहे तो बघायचा आहे. ओके, आता हे इंडेक्स आहे आपल्या अकाउंटच्या बुकचं. ओके, यावर्षी आपल्याला टोटल 10 टॉपिक्स आहेत. त्याच्यापैकी काही टॉपिक्स असे असतील की जे ऑप्शनल असतील, म्हणजे एक दुसऱ्याला ऑर असतील. ओके, आपल्याला टोटल क्वेश्चन्स 7 सोडवायचे, 7. ओके, आपण पुढे क्वेश्चन पेपर फॉर्मॅट पण बघणार आहे. त्याच्यात काही क्वेश्चन्स असे असतील की ज्याला टॉपिक्स एक दुसऱ्यांना ऑर असतील. ओके, सो टोटल आपल्याला 10 टॉपिक्स बघायचे. त्यातले काही टॉपिक जे आहेत ऑप्शनल असणारे, आपल्याला ऑरला असणारे. ओके, आता तुम्ही जर इंडेक्स बघितलं, ओके, तर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला दिसेल की पार्टनर किंवा पार्टनरशिप असा शब्द वापरलाय. मग पहिला टॉपिक जो आहे इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट्स. ओके, तो पार्टनर रिलेटेड टॉपिक आहे. तिसरा टॉपिक जर तुम्ही बघितला ऍडमिशन ऑफ पार्टनर. चौथा टॉपिक जर तुम्ही बघितला रिटायरमेंट ऑफ पार्टनर. पाचवा टॉपिक जर तुम्ही बघितला डेथ ऑफ पार्टनर. आणि 6वा टॉपिक जर तुम्ही बघितला तर डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. म्हणजे टोटल 5 टॉपिक्स आहेत. म्हणजे जवळपास 50% सिलेबस जो आहे तो आपला पार्टनरशिप रिलेटेड असणार आहे. ओके, सो 5 टॉपिक, 10 पैकी 5 टॉपिक्स असे असणार आहेत की ज्याच्यात आपल्याला पार्टनरशिप रिलेटेड ट्रान्झॅक्शन जे आहेत ते बघायचे. मग हे 5 टॉपिक आहेत की जे पार्टनरशिप रिलेटेड आहेत. बाकी टॉपिक जे आहेत ते थोडेसे वेगळे आहेत. जसं टॉपिक नंबर 2 असेल अकाउंट्स फॉर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. ज्या सेवाभावी संस्था असतात, म्हणजे सोशल वर्क करणाऱ्या ज्या इन्स्टिट्यूशन्स असतात त्याला आपण NGO असं म्हणतो. ओके, सच इन्स्टिट्यूशन्स आर क्रिएटेड फॉर डुईंग सोशल वर्क. ओके, सो त्यांचं अकाउंटिंग आपल्याला बघायचं आहे की हाऊ डू दे डू देअर अकाउंटिंग. ओके, जरी ते नॉट फॉर प्रॉफिट असले तरी ट्रान्झॅक्शन्स ते करतात. ओके, देर इज अ ट्रान्झॅक्शन ऑफ सेल अँड परचेस, देर इज अ ट्रान्झॅक्शन ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर. सो इट हॅज टू बी रेकॉर्डेड. आपल्याला ते रेकॉर्ड करायचे आणि त्याच्यामुळं त्यांचं पण अकाउंटिंग जे आहे ते आपल्याला बघायचंय. टॉपिक नंबर 7 जो आहे बिल ऑफ एक्सचेंजचा, त्याच्यात आपल्याला बिल ऑफ एक्सचेंजचा पार्ट बघायचा आहे. आपण मागच्या वर्षी बघितलं बिल्स रिसिवेबल, बिल्स पेएबल. ओके, मग ते एक्झॅक्टली काय आहे ते आपल्याला या टॉपिक मध्ये बघायचं. ओके, टॉपिक नंबर 8 जो आहे तो आहे आपला कंपनी अकाउंट्स. ओके, इंट्रोडक्टरी पार्ट आहे इश्यू ऑफ शेअर्स. ओके, सो शेअर्स इश्यू करत असताना अकाउंटिंग कसं केलं जाणार आहे ते पण बेसिक आपल्याला एंट्रीजचा पार्ट बघायचा आहे. टॉपिक नंबर 9 जो आहे दॅट इज अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स. ओके, आपल्या समोर जे फायनान्शियल स्टेटमेंट्स ठेवले, समजा ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा बॅलन्स शीट आपल्या समोर असेल तर ती रीड कशी करायची, त्यातली कुठली इन्फॉर्मेशन आहे की जी आपल्यासाठी इम्पॉर्टंट असते. ओके, कुठलाही इन्व्हेस्टर जो असेल तो इन्व्हेस्ट करण्याच्या आधी फायनान्शियल स्टेटमेंट्स बघतो. ओके, मग अशा वेळेस फायनान्शियल स्टेटमेंट्सचं इंट्रोडक्शन असलं पाहिजे, आपल्याला त्याची इन्फॉर्मेशन असली पाहिजे, so that we can read it and decide whether to invest or not.
ओके, मग अशा वेळेस आपल्याला फायनान्शियल स्टेटमेंट्स वाचता आले पाहिजे. नुसतंच पॅरेग्राफ वाचायला सांगितलंय तसं वाचायचं नाहीये ते. तर देर आर सर्टन कॅल्क्युलेशन्स. ओके, काही कॅल्क्युलेशन्स आहेत की जे आपल्याला करायचे आहेत, किंवा काही इम्पॉर्टंट आयटम्स आहेत की जे आपल्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहे, महत्वाचे असणार आहे. मग त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बेसिकली आपल्याला या टॉपिक मध्ये बघायच्या आहेत. ओके, शेवटचा जो टॉपिक आहे दॅट इज कम्प्युटर इन अकाउंटिंग. आपल्याला माहिती आहे आजकाल सगळं जे आहे ते कम्प्युटराइज झालेलं आहे. ओके, जे काही आपण करतो ते सगळं कॉम्प्युटरवरती करत असतो. मग अशा वेळेस कॉम्प्युटराइज अकाउंटिंग जे आहे ते खूप इम्पॉर्टंट असतं. मग ह्याच्यात आपल्याला इंट्रोडक्टरी पार्ट बघायचा आहे की कुठले कुठले सॉफ्टवेअर्स आहेत की जे आपण युज करू शकतो अकाउंटिंग करत असताना, त्याचं काय इम्पॉर्टन्स आहे, त्याच्यामुळे किती फरक पडतो, त्याचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत किंवा त्याचे फीचर्स काय आहेत. तर हा सगळा पार्ट जो आहे तो आपल्याला कम्प्युटर इन अकाउंटिंग मध्ये बघायचा आहे. ओके, मग एक टॅली सॉफ्टवेअर जे आहे त्याचा पण इंट्रोडक्टरी पार्ट आहे ह्याच्यात. ओके, की कशा पद्धतीने टॅली सॉफ्टवेअर जे आहे ते युज केलं जातं. ओके, प्रॅक्टिकल पार्ट जो आहे तो तुमचा IT या सब्जेक्ट मध्ये कव्हर होईल, पण थेरॉटिकल पार्ट जो आहे तो अकाउंटिंग मध्ये त्यांनी दिलेला आहे. ओके, सो असे टोटल 10 टॉपिक्स आहेत, त्यापैकी 5 टॉपिक असे आहेत की जे पार्टनरशिप रिलेटेड आहेत. ओके, सो आपल्याला यावर्षी पार्टनरशिप अकाउंटिंग बघायचंय. त्याच्यात बेसिक पार्ट सेम तसाच राहणार आहे. आपल्याला जर्नल एंट्रीज सॉल्व्ह करायचे आहेत, आपल्याला लेजर पोस्टिंग करायचंय. त्याच्यामुळे जर्नल आणि लेजरचा जो पार्ट असणार आहे तो यावर्षी पण सेम असणार आहे, फक्त ट्रान्झॅक्शन्स चेंज होतील. ओके, जे आपण लास्ट इयर ट्रान्झॅक्शन्स बघितले तसे ट्रान्झॅक्शन्स नसतील, तर पार्टनर रिलेटेड ट्रान्झॅक्शन्स असतील, तर थोडाफार फरक असेल. आपण तो पार्ट जो आहे तो कव्हर करूयात. ओके, नेक्स्ट पार्ट जो आहे आपला तो पेपर पॅटर्नचा आहे. ओके, अकाउंटचा जो पेपर आहे तो टोटल 100 मार्क्सचा आहे. 100 मार्काचा पेपर. त्यापैकी 80 मार्काचा जो पेपर असणार आहे तो तुमची रिटर्न एक्झामिनेशन असणार आहे, म्हणजे जी बोर्डाची एक्झाम असणार आहे ती 80 मार्काची असणार आहे. आणि एक इंटरनल एक्झाम होईल तुमची, ज्याला ती 20 मार्काची असणार आहे. ओके, असं टोटल 100 मार्क्स पैकी जे आहे आपला पेपर असणार आहे. ओके, रिटर्न एक्झामिनेशन 80 मार्क्स आणि ऍप्लिकेशन बेस्ड टेस्ट 20 मार्क्स. ओके, सो टोटल 100 मार्क्सचा पेपर जो आहे तो असणार. ओके, आता कॉमर्स मध्ये अकाउंट्स हा एकमेव सब्जेक्ट आहे की जो तुम्हाला 100 आउट ऑफ 100 मार्क्स देऊ शकतो. ओके, 100 आउट ऑफ 100 मार्क्स जे आहेत ते तुम्हाला या पेपरमध्ये मिळू शकतात. बाकी जे थेरॉटिकल पेपर्स आहेत किंवा लँग्वेजेसचे पेपर आहेत त्याच्यात तुम्हाला मॅक्सिमम 93, 94 मार्क्स जे आहेत ते तुम्ही स्कोर करू शकता. पण अकाउंट्स हा असा पेपर आहे की ज्याच्यात आउट ऑफ 100 तुम्हाला मार्क्स मिळू शकतात, म्हणजे 100 आउट ऑफ 100 तुम्ही स्कोर करू शकता. पण त्यासाठी जे आहे ते तुम्हाला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणि प्रॅक्टिसची सगळ्यात मोठी गरज आहे. लक्षात ठेवा, प्रॅक्टिस विल मेक यू परफेक्ट. सो फॉर दॅट यू नीड टू हॅव प्रॅक्टिस. ओके, बऱ्याच वेळा काय होतं की आपण कंटाळा करतो, आपण रेग्युलर करत नाही, प्रॅक्टिस करत नाही आपण, आणि मग आपल्या मनात कुठेतरी असं होतं की चला 50-60 मार्क जरी पडले तरी सफिशियंट आहेत. ओके, तर अकाउंट्स मध्ये पास होणं काही फारसं अवघड नाहीये, पुढे जाऊन आपल्याला लक्षात येईलच ते. पण तरी जास्तीत जास्त मार्क्स जर आपले मिळाले, ओके, एक सब्जेक्ट जर आपलं 100 आउट ऑफ 100 देत असेल तर मग बाकी सब्जेक्ट्स मध्ये आपोआप आपले मार्क्स कव्हर होतात. ओके, आणि पर्सेंटेजचा पण पार्ट इम्पॉर्टंट आहे, कारण पुढच्या भविष्याच्या दृष्टीने आपल्याला ऍडमिशन्स घ्यायचे असतील चांगल्या कॉलेजेसला किंवा कुठेतरी रिनाऊंड इन्स्टिट्यूशन्सला, तर मग तिथं मेरिट बेसिस वरती सगळं असतं, आणि मेरिट हे तुमच्या पेपरवरच्या मार्क्स वरनच दिसतं. ओके, सो डॉक्युमेंटरी यू नीड टू प्रूव्ह युअर सेल्फ. ओके, पण एज्युकेशन पण तेवढंच महत्वाचं आहे, नॉलेज पण तेवढंच महत्वाचं आहे. सो दोन्ही गोष्टी बॅलन्स ठेवा. एक म्हणजे यू नीड टू गेट द नॉलेज, तुम्हाला नॉलेज पण घ्यायचंय, आणि सेकंडली यू नीड टू स्कोर द मार्क्स ऑल्सो, मग तुम्हाला दुसरीकडे मार्क्स पण स्कोर करायचे. मग दोन्ही गोष्टी बॅलन्स ठेवून आपल्याला पुढे जायचे, त्या दृष्टीने आपण जे आहे ते तयारी करायची. ओके, सो हा एक पेपर आहे की जो आपल्याला 100 पैकी 100 मार्क्स देऊ शकतो. आता याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे, तर पहिले इंटरनल एक्झाम जी तुमची होईल कॉलेज लेवलला तुमच्या घेतली जाणार आहे त्याला ऍप्लिकेशन बेस्ड टेस्ट असं म्हटलं जातं, ABT. ओके, ही 20 मार्क्सची रिटर्न एक्झाम असणार आहे की जी ऑब्जेक्टिव्ह बेस्ड असणार आहे. ओके, ह्याच्यात जे आहे ते टोटल सिलेबस वरती ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन्स विचारले जातील,
ह्याचा जो टायमिंग असणार आहे तो 1 hourचा असणार आहे, म्हणजे 1 तासात तुम्हाला ही 20 मार्क्सची एक्झाम जी आहे ती दिली जाणार. ओके, बोर्डाने जे आहे ह्याचा फॉर्मॅट पण रिलीज केला आहे. ओके, त्या फॉर्मॅट नुसार 2 क्वेश्चन्स असतील, क्वेश्चन नंबर 1 अँड क्वेश्चन नंबर 2. ओके, क्वेश्चन नंबर 1 विल कन्सिस्ट ऑफ 15 मार्क्स आणि क्वेश्चन नंबर 2 will be of 5 marks. Okay, so 15 plus 5, 15 plus 5, that is 20 marks ची तुमची ही एक्झाम असणार. ओके, आता क्वेश्चन नंबर 1 मध्ये जे आहे ते साधारण ABC असे 3 सब क्वेश्चन्स असतील. ए जो आहे दॅट इज स्टेट वेदर ट्रू ऑर फॉल्स, पण रिझन सकट लिहायचे. ओके, 2 कुठलेही लिहायचे आपल्याला. मग साधारण 4 क्वेश्चन्स पैकी 2 आपल्याला लिहायचे, त्याच्यातले अडीच मार्काला क्वेश्चन असणार आहे तो. असे 5 मार्काला क्वेश्चन नंबर 1A असणार आहे. क्वेश्चन नंबर 1B जो आहे that will be select the correct option and rewrite the sentence. मग ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि परत एकदा ते सेंटेन्स लिहायचंय. KBC सारखं ABC ऑप्शन्स असतील, त्यातलं तुम्हाला करेक्ट ऑप्शन चूज करायचं आहे आणि त्याचं उत्तर लिहायचंय. ओके, सो क्वेश्चन नंबर 1B विल बी सिलेक्टिंग द करेक्ट ऑप्शन अँड रीराईट द सेंटेन्स. ओके, क्वेश्चन नंबर C मध्ये जे आहे 1C मध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन्स दिले जातील, मग रेशोज दिले जातील किंवा आपल्याला कॅल्क्युलेट करावे लागतील. ओके, काही गोष्टी दिल्या जातील, आपल्याला त्याच्यावरनं कॅल्क्युलेशन्स करायचे. सो क्वेश्चन नंबर 1C विल हॅव प्रॅक्टिकल सम्स. ओके, याच्यात काही प्रॉब्लेम्स विचारले जातील आपल्याला कॅल्क्युलेशनचे, ते आपल्याला करायचे. आणि क्वेश्चन नंबर 2 जो आहे दॅट विल बी प्रिपेअरिंग अ स्पेसिमेन ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. ओके, आता बिल ऑफ एक्सचेंज टॉपिक ज्यावेळेस आपण बघू त्यावेळेस आपल्याला डिटेलमध्ये लक्षात येईल की ह्याचं स्पेसिमेन वगैरे कसं असतं, आपल्याला ते ड्रॉ करावं लागतं. ओके, ते जे डॉक्युमेंट आहे बिल ऑफ एक्सचेंज नावाचं ते ड्रॉ करावं लागतं. मग इथं आपल्याला ड्रॉ करायचं आहे, ते 5 मार्कासाठी तो क्वेश्चन असणार आहे. ओके, सो इझी आहे, फार याच्यात काही अवघड नाहीये. आपल्याला ऑलरेडी फॉर्मॅट माहिती आहे की काय असणार आहे, त्यानुसारच आपल्याला क्वेश्चन्स येणार आहेत. त्याच्यामुळे आपण तेवढा अभ्यास करून जे आहे याच्यात 20 पैकी 20 मार्क आरामात स्कोअर करू शकतो. ओके, इंटरनल एक्झाम असणार आहे, ही कॉलेज लेवलला घेतली जाणार आहे. साधारण डिसेंबर जानेवारी म्हणजे सिलेबस ज्यावेळेस पूर्ण होईल त्यावेळेस ही एक्झाम जी आहे ती घेतली जाणार. ओके, मग याचे जे 20 मार्क आहेत ते कॉलेज तुम्हाला देणार आहे आणि ते बोर्डाकडे सबमिट केले जातील. 80 मार्काची तुमची एक्झाम होईल बोर्डाची आणि मग असे 80 + 20 100 मार्क्स जे आहेत ते तुम्हाला दिले जातील. ओके, आता हा जो आहे दॅट दिस इज प्रपोज्ड क्वेश्चन पेपर पॅटर्न. ओके, साधारण तुमचा बोर्डाचा जो पेपर आहे तो अशा पद्धतीने घेतला जाणार आहे. आता या वर्षी काय झालंय की बोर्डाची एक्झाम झालीच नाही, त्याच्यामुळे एक्झॅक्टली पेपर कसा येईल हे यावर्षी कळलं असतं पण ते झालं नाही. ओके, यावर्षी एक्झाम कॅन्सल झाली, पण पुढच्या वर्षी पण ती होईल असं नाही. ओके, आता वॅक्सिनेशनचं काम जोरात चालू आहे, त्याच्यामुळं बऱ्यापैकी पॉप्युलेशन जी आहे ती वॅक्सिन घेतीये. तर साधारण मागच्या 3 महिन्यात जवळपास 25 कोटीच्या आसपास लोकांनी वॅक्सिनेशन घेतलेलं आहे. ओके, अजून एक 6 महिन्यात तो आकडा जो आहे तो जास्त होईल. ओके, त्याच्यामुळं तुमची एक्झाम जी आहे ती साधारण पुढच्या फेब्रुवारी मार्च मध्ये होईल. तोपर्यंत ऑलमोस्ट 60-70% पॉप्युलेशननी जे आहे वॅक्सिनेशन घेतलेलं असेल, त्याच्यामुळं तुमची एक्झाम जी आहे ती मात्र घेतली जाईल. ओके, मे बी या वर्षी नाही झाली पण पुढच्या वर्षी मात्र होण्याचे चान्सेस चांगले आहेत. ओके, सो तुम्ही त्या ह्याच्यात राहू नका की या वर्षी एक्झाम कॅन्सल झाली तर पुढच्या वर्षी पण एक्झाम होणार नाही, असं नाही. ओके, यू शुड बी प्रिपेअर्ड. सो पुढच्या वर्षी जे आहे तुम्हाला जी एक्झाम द्यायची फायनलची, ओके, त्याचा प्रपोज्ड क्वेश्चन पेपर पॅटर्न कसा असणार आहे. ओके, क्वेश्चन नंबर 1 जो असणार आहे दॅट विल कन्सिस्ट ऑफ ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स. ओके, हे सगळं मी तुम्हाला ग्रुपवरती पाठवेल, तुम्ही नंतर हे सगळं लिहून घेऊ शकता. क्वेश्चन नंबर 1 जो आहे त्याच्यात ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन्स आहेत. ओके, यापैकी कुठलेही 4 विचारले जातील, म्हणजे ABCDEFGHIJ यापैकी कुठलेही 4 क्वेश्चन जे आहेत ते विचारले जाऊ शकतात. म्हणजे बोर्डाने ऑप्शन दिले की एवढ्यांचा अभ्यास करा, यापैकी कुठलेही 4 आपण विचारणार आहे. ओके, आता यापैकी जनरली काय होतं, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन म्हणा किंवा ट्रू ऑर फॉल्स विथ रिझन्स म्हणा, कॅल्क्युलेट द फॉलोइंग म्हणा आणि गिव्ह स्पेसिमेन ऑफ बिल ऑफ एक्सचेंज, हे ऑलरेडी ऍप्लिकेशन बेस्ड टेस्ट मध्ये विचारलं जातं. मग राहतं काय तर 1 वर्ड किंवा फाइंड द ऑड वन, कम्प्लीट द सेंटेन्स, आन्सर इन 1 सेंटेन्स, ओके, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल,
हे क्वेश्चन जे आहेत हे जनरली येण्याचे चान्सेस जास्त असतात, कारण बाकीचा जो पार्ट आहे तो ऑलरेडी ऍप्लिकेशन बेस्ड टेस्ट मध्ये कव्हर झालेला असतो. मग डबल वेळा बोर्ड जे आहे ते आपल्याला विचारणार नाही. मग बाकीचे जे राहिलेले क्वेश्चन्स आहेत त्याची प्रोबॅबिलिटी जास्त आहे, त्याचे येण्याचे चान्सेस जे आहेत ते जास्त आहे. ओके, मग हे 4 कुठलेही विचारले जातील. प्रत्येक क्वेश्चनचं वेटेज जे आहे दॅट विल बी 5 मार्क्स. ओके, सो 5 चोक 20. सो क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो 20 मार्क आपल्याला मिळणार आहे. ओके, आता इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर क्वेश्चन नंबर 1 हे ऑब्जेक्टिव्ह आहेत सगळे 20 मार्काला. ऍप्लिकेशन बेस्ड टेस्ट जी आहे ती पण 20 मार्काला आहे, म्हणजे 20 आणि 20 40 झाले. ओके, 100 पैकी कितीला पासिंग असतं? आउट ऑफ 100 कितीला पासिंग असतं? 100 पैकी कितीला पासिंग असतं? 35. 36 नाही रे, 35. ओके, सो 35 मार्कला पासिंग असतं. 20 मार्काचे ऑब्जेक्टिव्ह म्हणजे ऍप्लिकेशन बेस्ड टेस्ट आणि 20 मार्काचे मेन एक्झाम मधले आपले आन्सर्स. ओके, असे झाले 40, म्हणजे 5 मार्क आपल्याला एक्स्ट्रा मिळाले. म्हणजे तुम्ही नुसतं ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करून पण पास होऊ शकता. सो अकाउंट्स मध्ये पास होणं हे काय खूप मोठं चॅलेंज नाहीये, लक्षात ठेवा. पण आपल्याला नुसतं पास व्हायचं नाहीये, आपल्याला स्कोअर करायचंय, कारण हा सब्जेक्ट तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स देऊ शकतो. जर आपण व्यवस्थित केलं तर याच्यात आपल्याला मार्क्स चांगले मिळतात. त्याच्यामुळं हा सब्जेक्ट जो आहे तो आपल्याला भरपूर स्कोअर देण्यासाठी मदत करू शकतो. ओके, सो आपल्याला फक्त 40 मार्क्स वरती राहायचं नाहीये, तर आपल्याला 100 आउट ऑफ 100 पाडण्याच्या दृष्टीने जी आहे ती तयारी करायची. ओके, सो त्यासाठी आपल्याला मग पुढचे क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतात. आता क्वेश्चन नंबर 2, 3, 4, 5, 6, 7 याच्यात सगळीकडे प्रॉब्लेम्स असणार आहे. ओके, जे आपण आता अकाउंटिंग बघणार आहे त्याच्यामध्ये जे प्रॉब्लेम्स असतील ते प्रॉब्लेम्स जे आहेत ते इथे विचारले जातील आणि ते आपल्याला सॉल्व्ह करायचे. ओके, क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला ऍडमिशन ऑफ पार्टनर आणि त्याला ऑर रिटायरमेंट ऑफ पार्टनर असा क्वेश्चन येणार आहे. ओके, त्यापैकी कुठलाही एक क्वेश्चन आपण सॉल्व्ह करायचा आहे 10 मार्क्सला. क्वेश्चन नंबर 3 मध्ये डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म किंवा त्याला ऑर बिल ऑफ एक्सचेंज येईल, ते पण 10 मार्काला असणार आहे. सो क्वेश्चन नंबर 2 मध्ये ऍडमिशन किंवा रिटायरमेंट पैकी कुठलाही विचारला जाऊ शकतो आणि क्वेश्चन नंबर 3 मध्ये डिझोल्युशन आणि पार्टनरशिप यापैकी कुठलाही विचारला जाऊ शकतो. ओके, सो 10 मार्काला हे क्वेश्चन्स असणार आहेत, त्यापैकी आपल्याला एक एक सॉल्व्ह करायचं आहे. म्हणजे क्वेश्चन 2 मध्ये एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे आणि क्वेश्चन नंबर 3 मध्ये पण एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. ओके, त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 जो आहे त्याच्यात आपल्याला डेथ ऑफ पार्टनर आणि त्याला ऑर इश्यू ऑफ शेअर्स जो आहे तो टॉपिक येऊ शकतो 8 मार्काला. क्वेश्चन नंबर 5 मध्ये आपल्याला अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स आणि त्याला ऑर कम्प्युटर अकाउंटिंग असणार आहे, ते पण 8 मार्काला असणार आहे. मग यापैकी कुठलेही एक एक क्वेश्चन आपण सॉल्व्ह करायचं आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर 4 मध्ये एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे आणि क्वेश्चन नंबर 5 मध्ये जे आहे तो एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. ओके, 8 मार्काला हे जे आहेत क्वेश्चन्स असणार आहेत. ओके, क्वेश्चन नंबर 6 जो आहे तो नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न वरचा प्रॉब्लेम असणार आहे 12 मार्काला. कंपल्सरी क्वेश्चन आहे, ह्याला ऑर काहीच नाहीये, त्याच्यामुळे हा कंपल्सरीली आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. ओके, आणि क्वेश्चन नंबर 7 जो आहे तर आपल्याला पार्टनरशिप फायनल अकाउंटचा पार्ट बघायचा आहे, तो पण कंपल्सरी क्वेश्चन आहे, त्याला पण ऑर काही नाहीये. म्हणजे क्वेश्चन नंबर 6 आणि क्वेश्चन नंबर 7 जो आहे तो 12 मार्क्स, 12 आणि 12 24. ओके, सो तो कंपल्सरी पार्ट असणार आहे, त्याला ऑप्शन काही नसणार आहे. पण क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 हे 4 क्वेश्चन्स असे आहेत की जिथं एकमेकांना ऑर क्वेश्चन्स असणार आहेत. ओके, म्हणजे तुम्ही ह्या 8 पैकी कुठलेही 4 टॉपिक जर केले, ओके, टोटल आपल्याला 10 टॉपिक्स करायचे. ओके, त्यापैकी 2 टॉपिक तर कंपल्सरी आहेत, म्हणजे उरले 8. 8 पैकी 4 टॉपिक जर तुम्ही व्यवस्थित केले तर तुम्हाला जे आहे याच्यात मार्क्स मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत. म्हणजे तुम्हाला स्टडी करताना पण सगळा सिलेबस स्टडी करायची गरज नाही. ओके, अकाउंटचं हे खूप मोठा बेनिफिट आहे. बाकी थेअरी सब्जेक्ट्स मध्ये काय होतं, तुम्हाला सगळ्याचाच अभ्यास करावा लागतो, कारण थिअरॉटिकल पार्ट मध्ये क्वेश्चन सगळीकडे येणार आहे. ओके, वेटेज आहे पण तरी टॉपिक जर आपण विचार केला तर आपला अख्खा टॉपिक जो आहे तो करावाच लागणार आहे. इथं मात्र अकाउंट्स मध्ये तसं नाही. इथं क्वेश्चन नंबर 2, 3, 4 आणि 5 हे 4 क्वेश्चन्स असेल की जिथं एकमेकांना ऑर क्वेश्चन्स आहेत. त्याच्यामुळं तुम्ही जर 8 पैकी 4 टॉपिक जरी व्यवस्थित केले तरी तुम्हाला जे आहे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला काही प्रॉब्लेम येणार नाही.
म्हणजे तो जो पार्ट आहे तो आपला इथं इझी होतो. ओके, म्हणजे 4 प्लस शेवटचे 2 6 असे 6 टॉपिक्सच ऍक्च्युली आपल्याला व्यवस्थित करायचे. बाकीचे जे 4 टॉपिक्स आहेत ते आपण ऑप्शनला सोडू शकतो. ओके, पण शक्यतो तयारी ही सगळ्यांचीच असावी, कारण जेणेकरून समजा ऐन वेळेस एक्झाम मध्ये आपल्याला काही गडबड झाली तर आपल्याला दुसरा प्रॉब्लेम सॉल्व्ह त्याच्यात ठेवा. त्याच्या त्याच्यामुळे ऍटलिस्ट एखादा क्वेश्चन नाही आला तरी त्याला ऑर जो क्वेश्चन आहे तो आपण सॉल्व्ह करून काहीतरी जे आहे ते करू शकतो. ओके, पेपर क्वेश्चन पेपर फॉर्मॅट कसा असणार आहे? आता एक लास्ट पार्ट आहे तो बघूयात आपण, युनिट वाईज वेटेज. ओके, आता प्रॉब्लेम्स तर आपल्याला माहिती आहेच, पण त्याच्यावरती काही ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन जे आहेत ते पण आपल्याला करायचे आहेत. कारण क्वेश्चन नंबर 1 जो असणार आहे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स, त्याच्यात पूर्ण सिलेबस वरती ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. ओके, मग आपण कधी कधी असं होऊ शकतं की जे टॉपिक्स आपण ऑप्शनला सोडणार आहे त्याचा ऍटलिस्ट ऑब्जेक्टिव्हचा पार्ट जो आहे तो तरी आपण करू शकतो, की जेणेकरून ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स मध्ये जरी आपल्याला कुठंतरी म्हणजे सॉल्व्ह करता आलं तर ते चांगलंच आहे. ओके, आता लक्षात ठेवा ह्याच्यात 2 पार्ट आहे. एक म्हणजे वर्षभर आपल्याला नॉलेज घ्यायचंय, पण ऍट द एंड ऑफ द इयर आपल्याला एक्झाम द्यायची. ओके, आता ही एक्झामची जी आहे ती आपली स्ट्रॅटेजी असली पाहिजे. ओके, आली एक्झाम, बसा पेपरला, जेवढं येते तेवढं लिहा, झालं, असं नसतं. ओके, भविष्यात ज्यावेळेस तुम्ही प्रोफेशनल एक्झाम्स द्याल किंवा अजून काही एक्झाम्स द्याल त्यावेळेस प्रत्येक एक्झामची एक स्ट्रॅटेजी असते. ओके, ती स्ट्रॅटेजी आपल्याला जमली पाहिजे. एक्झाम जर आपण स्ट्रॅटेजी तयार करून दिली तर सक्सेस मिळण्याचे चान्सेस जास्त असतात, लक्षात ठेवा. ओके, जर तुम्ही स्मार्ट वर्क केला तर आपल्याला सक्सेस मिळण्याचे चान्सेस जास्त असतात, लक्षात ठेवा. मग इथे आपल्याला तसंच करायचं. ज्यावेळेस आपण एक्झामची तयारी करणार आहे त्यावेळेस आपल्याला स्ट्रॅटेजी तयार करायची. मग जसं मी म्हणलं की टोटल आपल्याला सिलेबस मध्ये तर 10 टॉपिक्स आहेत, पण आपल्याला ऍक्च्युली युज मध्ये येणारे टॉपिक्स किती आहेत प्रॉब्लेम साठी, तर ते 6 आहेत. ओके, तर ते 6 आहेत. मग 4 टॉपिक जे आहेत ते आपण ऑप्शनला सोडू शकतो प्रॉब्लेम साठी. म्हणजे त्याचा आपल्याला प्रॉब्लेम जरी नाही सॉल्व्ह करता आला तरी आपण तो टॉपिक जो आहे तो प्रॉब्लेमच्या दृष्टीने इग्नोर करू शकतो. ऑब्जेक्टिव्ह तर आपल्याला करावेच लागणार आहे, कारण क्वेश्चन नंबर 1 जो आहे त्याच्यात ऑब्जेक्टिव्ह जे विचारले जाणार आहे ते सगळ्याच टॉपिक वरचे असणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला ऑब्जेक्टिव्हचा जो पार्ट आहे तो तर करावाच लागेल. पण जरी आपला प्रॉब्लेम जमत नसला तरी ऑब्जेक्टिव्ह ऍटलिस्ट आपण करू शकतो. म्हणजे कुठेतरी आपल्याला चान्सेस आहेत की आपण जे आहे ते सगळ्याच सिलेबस मधनं मार्क्स काढू शकतो. ओके, इथं आपलं काय करायचंय, एक एक क्वेश्चन मधनं जास्तीत जास्त मार्क्स काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग तो स्मार्ट वर्क जो आहे तो आपल्याला थोडासा करायचा आहे की जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स जे आहेत ते मिळतील, आपल्याला कन्सेप्च्युअल क्लिअरिटी पण येईल आणि आपलं नॉलेज जे आहे सब्जेक्ट नॉलेज ते पण आपलं वाढेल. ओके, मग आता जसं मी म्हणलं क्वेश्चन नंबर 1 सॉरी क्वेश्चन नंबरच म्हणतोय, टॉपिक नंबर 1 आणि टॉपिक नंबर 2 हे कंपल्सरी क्वेश्चन्स आहेत. म्हणजे पार्टनरशिप फायनल अकाउंट्स आणि नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचं अकाउंटिंग जे आहे हे कंपल्सरी टॉपिक्स आहेत. म्हणजे याला और काही नाहीये. ओके, 12 मार्काचा प्रॉब्लेम असणार आहे, 4 मार्काचे ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. म्हणजे टोटल 16 मार्क जे आहे ते या टॉपिक वरती असणार आहे. म्हणजे पार्टनरशिप फायनल अकाउंट्सचे 16 मार्क्स आणि नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचे 16 मार्क्स. ओके, असे 16 आणि 16 32 मार्क जे आहेत ते या टॉपिक मध्ये कव्हर होतात. म्हणजे ऑलमोस्ट 1/3 मार्क्स जे आहेत ते आपले या 2 टॉपिक्स मध्येच आपल्याला जे आहेत ते कव्हर होत असतात. ओके, त्यानंतर क्वेश्चन नंबर 3, 4, 5 आणि 6. ओके, मग त्याला ऍडमिशनला ऑर रिटायरमेंट, डिझोल्युशनला ऑर पार्ट बिल ऑफ एक्सचेंज. ओके, असे क्वेश्चन्स आपल्याला पुढे बघायचे. मग ते 10-10 मार्काला 2 क्वेश्चन्स असणार आहे. ओके, मग त्यापैकी ऍडमिशन मध्ये 2 मार्काचं ऑब्जेक्टिव्ह, रिटायरमेंट मध्ये 2 मार्काचं ऑब्जेक्टिव्ह,
रिझोल्युशन मध्ये 2 मार्काचं ऑब्जेक्टिव्ह आणि बिल ऑफ एक्सचेंज मध्ये 2 मार्काचं ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे असं 2-2 मार्काचे ऑब्जेक्टिव्ह जे आहेत ते ह्या सगळ्या टॉपिक्स वरती आपल्याला विचारले जाणार आहे. ओके, सो प्रिपरेशन करताना थोडं थोडं ऑब्जेक्टिव्हचा जो पार्ट आहे तो पण या टॉपिक्स मधून आपल्याला करायचा आहे. ओके, टॉपिक 7, 8, 9 आणि 10 जो आहे, ओके, त्याच्यात आपल्याला डेथला ऑर कंपनी अकाउंट्स असेल, अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्सला ऑर कम्प्युटर इन अकाउंटिंग असेल. ओके, 8-8 मार्काला त्याचा प्रॉब्लेम असणार आहे. ओके, ऑब्जेक्टिव्ह जे आहेत ते 1-1 मार्कालाच विचारले जाणार आहे, म्हणजे फारसं ऑब्जेक्टिव्हचा जो पार्ट आहे तो या शेवटच्या 4 धड्यांवरती पण नाही. ओके, साधारण एखाद दुसरा क्वेश्चन जो आहे तो प्रत्येक टॉपिक मधनं येणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर जरी आपण हे 4 टॉपिक्स इग्नोर केले किंवा जरी यातले 4 टॉपिक्स आपण सोडले तरी एक 4 मार्क जाण्याचे चान्सेस आहेत आपले. ओके, शक्यतो मी जसं म्हणलं की आपल्याला 100पैकी 100च टार्गेट ठेवायचंय, पण जरी इन केस झालं तरी आपलं फारसं नुकसान नाही. मग आपल्याला फोकस कशावर करायचा आहे, तर तो ह्या सुरुवातीच्या 6 टॉपिक्स वरती आपल्याला जास्त फोकस करायचा आहे. ओके, 1, 2, 3, 4, 5, 6. कारण इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर 12 आणि 12 24, 24 आणि 20 44. ओके, प्लस ऑब्जेक्टिव्हचे 8 म्हणजे पहिल्या 2 मधले म्हणजे 52, म्हणजे टोटल 60 मार्क जे आहेत ते आपले ह्या पहिल्या 6 टॉपिक्स मधनच आहेत, लक्षात ठेवा. ओके, शेवटच्या 4 टॉपिक मधले 20 मार्क आहेत, पण पहिल्या 6 टॉपिक मध्ये जवळपास 60 मार्क जे आहेत टोटल सिलेबसचे ते इथं कव्हर होतात. मग आता 60 मार्क म्हणजे 60 पैकी 60 जरी पडले तरी आपल्याला फर्स्ट क्लास मिळू शकतो. म्हणजे आपल्याला खूप सारा अभ्यास जो आहे तो इथं बेसिकली करायचा नाही. ओके, आपले टॉपिक्स हार्डली 6 टॉपिक्स आहेत. ओके, टोटल 10 आहेत, पण एक्झामच्या दृष्टीने आता आपण बघताना तर सगळेच टॉपिक बघणार, लक्षात ठेवा, पण एक्झामच्या दृष्टीचा जर विचार केला आपण तर आपल्याला खूप असा अभ्यास जो आहे तो अकाउंटिंगचा करायचा नाहीये. हा असा सब्जेक्ट आहे की जो कमी टॉपिक्स मध्ये पण आपल्याला भरपूर मार्क स्कोर करून देऊ शकतो. ओके, सो त्या दृष्टीने पण आपल्याला विचार करायचा आहे की आपल्याला कमीत कमी ह्याच्यात जास्तीत जास्त कसं करतात. ओके, मग तुम्हाला यासाठी खूप वेळ द्यायची पण गरज नाहीये. दिवसभर फक्त अकाउंटिंगच करा असंही नाहीये. रेग्युलर क्लास जरी आपण केला, रोजच्या रोज क्लास जरी केला आपण, तरी आपल्याला सफिशियंट आहे, लक्षात ठेवा. ओके, मग रोज आपण 1 तास क्लास जरी अटेंड केला रेग्युलरली तरी आपला अकाउंटचा अभ्यास होऊन जाणार आहे. ओके, मग आपल्याला परत सेपरेट अकाउंटिंग करायची गरज नाहीये. बाकीचा वेळ आपण इतर सब्जेक्ट साठी जे आहे ते देऊ शकतो. ओके, सो अशा पद्धतीने जे आहे वेटेजचा पार्ट असणार आहे जो आपल्याला करायचा आहे. ओके, लक्षात आलेलं आहे बेसिक पार्ट कसा असणार आहे. आता आपण काय करूयात की ह्या आठवड्यात साधारण रोज 1-1 तास घेऊन आपण बेसिक जो पार्ट आहे, ओके, पार्टनरशिपचा जो बेसिक पार्ट आहे तो आपण कव्हर करूया. आणि मग नेक्स्ट वीक पासून जे आहे, ओके, ते मी बॅचेस मर्ज करेल. ओके, आणि मग एक टॉपिक आपला जो असेल पहिला टॉपिक फायनल अकाउंटचा तो आपण थोडस नंतर घेऊयात. कसं ऍडजस्ट जसं होईल त्या पद्धतीने आपण करूयात. ओके, बेसिक पार्ट जो आहे तो आपण आता उद्यापासून जे आहे ते स्टार्ट करूयात की जेणेकरून जो सुरुवातीचा महत्वाचा पार्ट आहे पार्टनरशिप कॅपिटल अकाउंटचा, ओके, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा, तो या आपण 3-4 दिवसात बघूयात रविवारपर्यंत, जेणेकरून बेसिक पार्ट जो आहे तो आपला व्यवस्थित होईल. आणि मग मंडे ऑनवर्ड्स मी त्या दुसऱ्या बॅचचा जो आहे नवीन टॉपिक चालू करेल. मग तुम्ही पण तो टॉपिक जो आहे तो जॉईन करा. आणि मग फायनल अकाउंटचा जो पार्ट असेल तो हवं तर आपण अजून काही दिवस चालू ठेवून सायमल्टेनियसली जे आहे ते कव्हर अप करून घेऊयात. ओके, थोडं फ्लेक्झिबल राहूयात, जसं शक्य असेल जसं जमेल आपल्याला त्या पद्धतीने करूयात. आणि मग जसं सगळं चालू होईल ते साधारण 1 जुलै पासून वगैरे मग आपण फिजिकल क्लासेस जे आहेत ते चालू करणार आहे. ओके, माझी एक बॅच जी आहे ती परमनंट ऑनलाईन राहणार आहे, कारण काही मुलं अशी आहेत जे माझ्याकडं पुण्यावरनं अटेंड करतात, त्याच्यामुळं ती बॅच जी आहे ती एक ऑनलाईन राहणार आहे आणि एक ऑफलाईन बॅच असणार आहे की जे आपण इथं घेणार आहे. तोपर्यंत तुमचे कॉलेजेस वगैरे पण स्टार्ट होतील की जेणेकरून आपल्याला थोडं टायमिंगचा पार्ट जो आहे तो पण ऍडजस्ट करता येईल. ओके, तर मग उद्या पण जे आहे ते आपण सकाळी 9 वाजता आपण स्टार्ट करूयात टॉपिक पासून. ओके, जो पहिला टॉपिक आहे आपला इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप, त्याला आपण उद्यापासून स्टार्ट करूयात. ओके, रेग्युलरली क्लास अटेंड करा तरच त्याच्यात समजेल, लक्षात ठेवा. तुम्ही जर रेग्युलरली क्लास अटेंड केला नाही तर हे समजणार नाही, लक्षात ठेवा. हे असं नाहीये की कधी पण जॉईन केलं तरी होऊ शकतं. हा काही पिक्चर नाहीये की मग कधी मधनच बघायला चालू करा आणि आपल्याला शेवटपर्यंत कळून जातं, तसं नाहीये. ओके, याच्यात जर बेसिक पार्ट तुमचा मिस झाला तर मग पुढचा पार्ट समजणं अवघड होतं.
आणि मग जसं पुढं पुढं जाऊ आपण तसं ते अजून अवघड वाटायला लागतं. त्याच्यामुळे बेसिक पार्ट जो आहे तो रेग्युलरली अटेंड करा. ओके, शक्यतो क्लास मिस करू नका. 1 तास द्यायचा आपल्याला, खूप काही वेळ द्यायचा नाहीये. त्याच्यामुळे थोडासा तो पार्ट जो आहे तो आपल्याला अटेंड करायचा. ओके, कधी समजा असं झालं की बाबा काही इम्पॉर्टंट वर्क आहे किंवा तुम्हाला नाही जमलं, ओके, शक्यतो असं करू नका. पण जर असं झालं तरी आपण रेकॉर्डेड जे आहे ते नंतर बघू शकतो. पण शक्यतो जेवढं तुम्ही माझ्यासोबत लाईव्ह अटेंड कराल तेवढं डिस्कशन कराल ते बरं राहील. ओके, ठीक आहे, थांबूयात आपण आज. मग उद्या कंटिन्यू करू आपण. सकाळी 9 वाजता आपण स्टार्ट करू मग टीचिंगचा पार्ट. ओके.